कधी एक सामान्य गौतमीने असा विचार केलेला की या इंडस्ट्रीत काम करेल आणि आता खूप दिग्गजांसोबत म्हणजे सिद्धार्थ जाधव झाला, अमेय वाघ झाला, या चित्रपटात अनेक दिग्गजांसोबत काम करते. गौतमी कसं वाटतं? मी सांगू, आपले मराठी कलाकार खूप छान आहेत. म्हणजे सिद्धार्थ दादांचा स्वभाव पण एकदम मन मोकळा आणि फ्री आणि सपोर्ट करणारा आहे. अमय वाघचा पण सेम एकदम सपोर्टिव्ह माणूस आहे. परत राहिलं आता मंगेश सर, त्यांचं पण सेम. म्हणजे त्यांनी पण आता परवाचा आमचा किस्सा झाला ना, की मी थोडीशी घाबरले. म्हणजे मी अशी बसली आहे, ते बसलेत आणि म्हटलं आता यांच्यामध्ये मी काय बोलणार, नाही का. आता आपले सिनियर हो. आणि पहिल्यांदा आपण यांना फक्त टीव्हीत, म्हणजे मी पर्सनली यांना फक्त टीव्हीत टीव्हीत. पाहिलंय आणि हे अचानक माझ्या समोर आहेत आज. तर माझ्या तोंडातून काय निघणार बरं. मी असं त्यांच्याकडे बघत बसले. काल मी आऊला भेटले ना, तर मी असं बघतच बसले. पवित्र रिश्ता म्हणजे फेमस सिरियल होती आणि माझी आवडती सिरियल होती पवित्र रिश्ता. त्यात आऊनी म्हणजे मी असं मी पटकन गेली, पहिलं पाय पडलं. म्हटलं काय म्हणजे ह्या गोष्टी अशा मला नवीन आहेत सगळ्या. आणि यांना भेटून यांच्यासोबत काम करून सगळ्या आपले मराठी कलाकार खूप छान वाटतं. आणि एका कलाकाराला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं आणि ते आपले मराठी कलाकार खरंच करतात. हे मी अनुभवलंय. मी नवीन आहे म्हणून तर मला खूप छान वाटतं यांच्यासोबत औंढा काम. भेटून कसं वाटलं? काय बोलणं झालं दोघींमध्ये? औंढा भेटून खूप छान वाटलं मला. मी पहिल्यांदा भेटले. जास्ती आमचं असं बोलणं नाही झालं, कारण की आमच्या कामाच्या व्यतिरिक्त बस तेवढं काम 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 तेवढंच चाललं होतं. पण अजून 2 दिवस आऊ माझ्यासोबत आहे. वा. आता बघू. मला सांग, कधी असं नाही वाटत की आत्ता अभिनेत्री व्हावं, आता मी ही मूवी करावं किंवा कोणत्या तरी मालिकेत किंवा कशातही काम करावं, असं काही आहे गौतमीचं प्लॅनिंग? एक मूवी केलाय मी आता त्याच्या बाबतीत जास्ती नाही बोलू शकत. मी ॲक्टिंग केली आहे. फक्त आता ते यायचं वाट बघते कधी येणार आहे. तर ते पण खूप छान आहे. त्यात नवीन इंटरेस्टिंग काहीतरी पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आता मला अशी बघताय तर त्यात वेगळं काहीतरी बघणार आहे परत. छान आहे ते पण. म्हणजे मी करतीये. मला सांग, कशा धाटणीची एखादी भूमिका जर तुला विचारली की तुला साकारायला आवडेल आणि कोणासोबत काम करायचं या इंडस्ट्रीत, असं काही आहे? नाही, असं काही नाहीये आणि ठरवलं पण नाहीये की मला असं काही करायचंय. जे येतं ना काम ते मी करते. सोडत नाही, घेऊन मोकळी होते. पण कोणकोणत्या कलाकारासोबत काम करण्याची तुझी इच्छा आहे? आपले मराठी सगळे जे कलाकार आहेत सगळ्यांसोबत काम करायची इच्छा आहे. टीव्हीत पाहिलंय, मला सगळ्यांना समोर पाहायचंय. मी आत्ता स्टार प्रवाहाचं आमचं अवॉर्डचं म्हणजे आता हो. वर्ष होऊन गेला. मागच्या वर्षी कदाचित मी स्टार प्रवाहाला होते ना, त्यावेळेस अवॉर्डला होते. तर माझा डान्स होता. हो. मी गेली सगळं स्टेजवर. मी एकदम असं खूप अशी अशी एक्साइटेड होते, आता जायचंय, डान्स करायचं, मज्जा करायची स्टेजवर. स्टेज म्हणजे माझं फेवरेट आहे. मी तिथं स्टेजवर गेले बघ. माझा असा पदर होता, मी तो पदर काढला आणि मी समोर सगळ्यांना पाहिलं. अशोक मामा वगैरे सगळे 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 असे बसलेत. मी एकदम डाऊन झाले. होतं ना की अरे आपण यांना फक्त टीव्हीत पाहिलं आणि हे सगळे समोर आहेत माझ्या. तर एकदम मी अशी नाही का, मी थांबली. मी आता कशी पुढे डान्स करू. पण मी केला. सगळ्यांनी मला टाळ्या वगैरे वाजवून नाही का असं सगळ्यांनी मला सपोर्ट केला. Yes. छान वाटलं. मला सांग, आत्ता जे ग्लॅमरस युग तुझं सुरू झालंय, म्हणजे आता तू आम्हाला सॉंग्समध्ये दिसते किंवा आता तू सगळ्यांना भेटते, सगळ्यांसोबत काम करताना पाहायला मिळते, या ग्लॅमची गौतमीला भीती वाटते थोडीफार तरी? आत्ता मला नाही कसली आधी वाटत होती? आधी वाटायची, आता नाही वाटत. आता मी एकदम ओके झाली. मला सांग, जेव्हा पहिल्यांदा लाईव्ह तू स्टेज परफॉर्मन्स केला असशील, तेव्हा पहिल्यांदा गौतमी स्टेजवर जाताना काय विचार मनात होते? पैसा कमवायचा, प्रसिद्धी कमवायची की आनंद? पैसे. ज्या वेळेस मी फर्स्ट टाइम स्टेजवर पाऊल टाकलं असेल तर तो फक्त विचार माझा पैशांचाच होता की पैसे कमवायचे म्हणून. पण बघ ना आज काय झालं. कुठं झालं सगळं. अगदीच. पण तुला कसलीच भीती नाही वाटत या कोणत्या तरी गोष्टीची? आजही थोडीफार तरी मनात भीती वाटते? नाही वाटत. कारण आत्ता मी बऱ्याच गोष्टी सुधरवल्यात स्वतःमध्ये. आंबाळा, घुंगरू, लावणी करायचं म्हटलं तर. परत आमच्या शोला सगळे गाणी वाजतात. आता मी नवीन हिंदी पॅच सुरू केलाय. हो. म्हणजे मराठी पॅच तर मी सुरू केला होता की लास्टला अर्धा तास मी डान्स करणार. मराठी पॅच पूर्ण आपली मराठी गाणी असतात ना, शॉर्ट शॉर्ट अगदीच. शॉर्ट शॉर्ट, तो पॅच केला होता. आता ते सगळे करायला लागलेत. म्हणून आता म्हटलं आता काय करायचं नवीन, तर आता मी हिंदी पॅच काढलाय. म्हणजे
पूर्ण हिंदी गाणी. जसं की आता बघ ते हे चोली के पीछे कुक कुक हो, व्हायरल झालंय हो. बघ एक. ते नाही का ते तशा गोष्टी त्या गोष्टी आता सध्या मला म्हणजे नवीन काहीतरी करायला आवडतं, म्हणून असं मला नाही वाटत मी मला एकदम सांग, बिंदास हे लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स जे करतात ना, त्यांनी अपग्रेड होणं हे किती गरजेचं वाटतं. जसं तू खूप. आता म्हणालीस हो. की सुरुवातीला मी असं केलं, पण आता मला वेगळं करायचं. हो, हे हो. अपग्रेड होणं किती तुला गरजेचं माहितीये सारखं सारखं तेच करून प्रेक्षक वर्ग पण साहजिक आहे ग, तेच तेच किती बघणार, बोर होणारच आहे त्याच गोष्टी बघून. म्हणून नवीन काहीतरी त्यांनाही पाहिजे असतं की हिने काहीतरी वेगळं करावं. ते मी करण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेस. जसं की मी सुरुवातीला व्हायरल झाली, सगळ्यांनी माझा डान्स बघितला, हो. मराठी पॅच बघितला, आमचं सगळं बघितलं. आता वेगळं काय करायचं म्हणून हिंदी पॅच काढला मी. आम्ही सगळ्या पोरी घागऱ्यांवर असतो. बॅक डान्सरांचं मी कॉस्ट्युम शिवून घेतलंय जीपी ग्रुपचं हे हो. करून, आणि मी वेगळ्या कॉस्ट्युम मध्ये असते आणि ते सेम. आणि आमचं ते एवढं छान बसलंय हिंदी पॅच की आता सगळ्यांना फक्त हिंदी पॅच बघायचा असतो वा. आवर्जून. म्हणजे मी आता घागऱ्यावर आली की झालं, यांना कळतं की आता ही आता ते करणार आहे, कुक करणार आहे. किती छान. पण या सगळ्यातच म्हणायचं की तू मगाशीच म्हणाली होती की कलाकारांना सपोर्ट केला पाहिजे. हो. पण जेव्हा जर मी गौतमीची जर्नी बघते, तेव्हा अनेक कलाकारांनी टीका केली. आत्ता काय वाटतं की म्हणजे आता कलाकाराने तेवढा सपोर्ट तुला म्हणजे केला जे पाहिजे? टीका करतात त्यांचं विचारतेस का तू? जे टीका करतात त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून ते माझं प्रत्येक वेळेस नाव घेत असतील, मला बोलत असतील, तर त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे म्हणून मी ते एक्सेप्ट करते. मला काही वाटत नाही. उलट त्यांनी जास्ती अजून प्रेम द्यावं मला, काही अडचण नाही. येस, पण आत्ता गौतमीला पुढे काय करायचंय आणखी? आत्ता पुढं डोक्यात काही नाहीये, जसं चाललंय तसं चाललंय. जसं की आत्ता आपलं द महाराष्ट्र फाईल्स मूवी आला, त्यात मी गाणं लगेच हो म्हटलं की हा मला छम्मो गाणं करायचंय. अजूनही गाणे येतील पुढचे, मी ते करणार, मूवी करणार. आता चालू आहे सगळं आणि सरप्राईज तर आता पुढं खूप छान छान आहेत. म्हणजे आत्ता जसं छम्मो गाणं पाहिलं तसंच छान छान कलाकारांसोबत गाणं आहे, मूवी आहे, तुम्ही बघणार. मी करून बसले, मी पण एक्साइटेड आहे, कधी येते. येस, आणि आम्ही सगळेच ते बघण्यासाठी नक्की, खूप उत्सुक नक्की, आहोत. आणि नक्की. थँक्यू सो Thank मच you, आणि thank you. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. द महाराष्ट्र फाईल 29 मेला येतोय, तर सगळ्यांनी आवर्जून जाऊन बघायचंय. आणि त्यात माझं छम्मो गाणं आहे, त्यालाही भरभरून प्रेम द्यायचंय. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.